सुस्वागतम। विषय IKS। शीर्षक प्राचीन भारतीय विद्यापीठे। नाव मेघा रंगनाथ जाधव। रोल नंबर 1812। वर्ष BA फर्स्ट इयर 2024-25। प्राचीन भारतीय विद्यापीठ: तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ, कांची विद्यापीठ। तक्षशिला विद्यापीठ: कालक्रमानुसार तक्षशिला हे सर्वात प्राचीन विद्यापीठ ठरते. त्याचा काळ अंदाजे पूर्व 800 ते 400 असा मानतात. याचा अर्थ असा की आर्ष काळ आणि बौद्ध काळ हे दोन्ही कालखंड या विद्यापीठाने पाहिले होते. रामायण, महाभारत व जातक कथा या ग्रंथातून त्याचे उल्लेख आढळतात. बौद्ध काळात तर ही संस्था केवळ भारतीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्थानावर विराजमान झाली होती. तक्षशिला हे शहर सध्याच्या पाकिस्तानमध्ये रावळपिंडी या शहरापासून पश्चिमेला 20 मैलांवर वसले आहे. प्राचीन गंधारचे ते राजधानीचे शहर आहे. नालंदा विद्यापीठ: पाटण्याच्या पूर्वेस 60 ते 70 किलोमीटर अंतरावर नालंदा येथील विहार आहे. ज्या ठिकाणी हे विहार आहे त्या गावाचे नाव वटगाव असे आहे. नालंदा ही गौतम बुद्धाचा पट्टशिष्य सारिपुत्र याची जन्मभूमी आहे. सम्राट अशोकाने या ठिकाणी त्याचे एक स्मारक बांधले आहे. इसवी सन 410 मध्ये प्रसिद्ध चीनी प्रवासी फाहियान याने नालंदाला भेट दिली. त्यावेळी ते विद्येचे एक केंद्र होते. विशुद्ध चारित्र्य व थोर विद्वत्ता याबद्दल सर्व आचार्यांची सर्वत्र ख्याती होती. वल्लभी विद्यापीठ: सौराष्ट्रात वल्लभ नावाचे एक शहर प्राचीन काळी बरेच भरभराटीस आले होते. पश्चिम किनाऱ्यालगत असल्याने एक प्रख्यात बंदर म्हणूनही ते ज्ञात होते. इसवी सनच्या 7व्या शतकात मात्र त्याला प्रसिद्धी लाभली ती तेथे चाललेल्या विद्यादानाच्या पवित्र कार्यामुळे. चीनी प्रवासी इत्सिंग भारतात भ्रमंती करीत असताना या ठिकाणी आला होता. त्यावेळी त्याला तेथे नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर शिक्षणाचे कार्य सुरू असलेले दिसले. वल्लभी विद्यापीठात सुमारे 72 विषय शिकविले जात असत. इतर विद्यापीठांप्रमाणे येथेही सुसज्ज असे ग्रंथालय आहे. कांची विद्यापीठ: विद्येच्या प्रसाराचे हे कार्य उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही तितक्याच जिद्दीने चालू असल्याचे आपला प्राचीन इतिहास सांगतो. तक्षशिला, नालंदासारखीच भव्य विद्यापीठे दक्षिणेत कांची, मदुरा इत्यादी ठिकाणी स्थापन झाली होती व ती सुमारे 1500 वर्षे ज्ञानदानाचे कार्य अखंड करीत होती. काशीप्रमाणेच कांचीलाही प्राचीन काळी फार महत्त्व होते. हिंदूच्या 7 मोक्षदायकांमध्ये कांचीचीही गणना केली जात असे. पल्लव राजांची राजधानी म्हणून कांचीचा इतिहासात उल्लेख आहे, परंतु त्याहीपेक्षा दक्षिणेकडील श्रेष्ठ विद्यापीठ म्हणून त्याचा उल्लेख अधिक गौरवाने केला जातो. निष्कर्ष: प्राचीन काळी विशेषत्वाने प्रसिद्धीला आलेल्या काही विद्यापीठांची माहिती अगदी संक्षेपानेच येथे देता आली. या विद्यापीठांव्यतिरिक्त आणखी अनेक विद्यापीठे भारतात ठिकठिकाणी स्थापन झाली होती. काही समूळ नष्ट झाली, काही नव्या रूपात टिकून राहिली. एकंदरीत प्राचीन काळी भारतात विद्येचा प्रसार बराच झाला होता. म्हणून प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन संग इत्सिंग फाहियान यांनी भारतातील त्यावेळच्या विद्यापीठातून दिले जाणारे शिक्षण सर्वंकष व श्रेष्ठ दर्जाचे असल्याचे त्यांचे मत लिहून ठेवले आहे. धन्यवाद.